रस्त्यांमध्ये गॅसचे जे तुटवडा निर्माण होणार आहे असं पुढे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही आज आपल्या सगळ्यांकडून आम्ही तेच मागणी करतोय की लोकांमध्ये जी पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली, लोक घाबरलेली आहेत की आम्हाला काय पुढे काय होणार आहे, आम्हाला गॅस मिळणार की नाही, तर आणि हॉटेल्ससाठी सुद्धा गॅस मिळणार की नाही कमर्शियलसाठी. त्यासाठी लोकांनी तिथे सरकारने त्यांना आश्वस्त करावं, त्यांना सांगावं की काय ते उपाययोजना करणार आहे, कारण ही पुढे जाऊन ही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी त्यांनी काहीतरी उपाययोजना करावी अशी अपेक्षा करतो. कारण आमचे सिनियर जे आहेत ते बोलतात त्यांच्याशी. नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंट तर फेल झालेले आहे, कारण जे काही वरिष्ठ देशांकडून आपल्यावर एवढा दबाव आणलेला आहे की आपला काही तोंडच उघडलं जात नाही आणि काही आपली जी मतं होती पहिल्यांदा, जशी भारताची मतं सगळीकडे ऐकून घेतली जायची आणि तो ठामपणे मतं जाहीर करायचा, पण आता काही विशिष्ट लोक काही दबावामुळे का कोणत्या कारणामुळे आम्हाला माहीत नाही आपली मतच जाहीर केली जात नाही आणि ते दुसऱ्या देशाने आपल्याला जे सांगितलं जातं त्यानुसार आपण वागतोय आणि त्यामुळे आपल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्याच्यामुळे आपल्याला याचा परिणाम भोगायला लागतोय. जर आपणच रशियाकडून घेतलं असतं तर आपल्याला काय फरक पडतं? आपल्याला जे आहे ते आपल्या इंधन आहे किंवा ज्या गोष्टी त्याचा पुरवठा झाला असता, पण तुम्ही त्या दुसऱ्या अमेरिकेचं ऐकून तुम्ही थांबले आहात आणि त्याच्यामुळे नक्कीच त्याची फळं आपल्याला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये दिसून येतील.